हे जे काही चाललंय, सत्तेतील लोकांनी उड्डाणपुलाच्या खाली पण जागा सोडली नाही. कुठं पार्किंग, हातगाड्या, टपऱ्या लावल्या जात आहेत आणि त्यांच्याकडनं हप्ते वसूल केले जात आहेत. पालिकेच्या पैशाचा सुशोभीकरण गोंडस नावाखाली कोट्यावधी रुपयाचं टेंडर काढून पालिकेला लुटायचं काम चाललेलं आहे. भोसरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण न करता 35 कोटी खर्च केले. दिसतात 35 कोटी खर्च केलेले आहे. सुशोभीकरण झालंय. तुम्हाला राग कसा येत नाही? तुम्ही सहन कसं करता? काय कारण आहे? आता आमच्या कार्यकर्त्यांना पण धमक्याचे फोन यायला लागले. ही कुठली पद्धत? मित्रांनो, हे जर तुम्ही वेळच आवरलं नाही ना, खरंच मी सांगतो, पुढची पिढी अक्षरशः वैतागून जाईल. तुमची मुलं बाळ तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा पाडून घ्याल. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. तुम्ही आतमध्ये कोण कुठली बटन दाबता कुणाला कळणार नाही. बदल करा, कारभारी बदला. माझ्याकडे सूत्र द्या, बघा कशी सुतासारखी सरळ करून टाकतो. वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन. वाजतोय अलार्म, आता दाबू